हॅलो मित्रांनो, नमस्कार. आज आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आलो आहे. सकाळी सकाळी निघालो आहे सगळे फॅमिली. तर जवळपास सगळ्यांचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो होतो इस्कॉन टेम्पलला. इकडे इस्कॉन टेम्पल पण बघण्यासारखं असतं, तर तुम्ही पहा. खूप छान स्पॉट आहेत इथले. इस्कॉन टेम्पल बघण्यासारखं आहे. नावाड्यानं तुम्ही इथे पण जाऊ शकता. कुठे की इस्कॉन टेम्पल. ठीक आहे, इस्कॉन टेम्पल पण बघण्यासारखं खूप छान आहे. कृष्णाचं मंदिर आहे. त्यानंतरनं बाहेर तुम्हाला खूप मस्त मजा येते फॅमिलीसोबत जर का तुम्हाला यायचं असेल तर. इथे जर का तुम्ही येत असाल इस्कॉन टेम्पलला पंढरपूरमध्ये, तर तुम्ही फॅमिलीला आणि लहान मुलांना नक्कीच घेऊन या, कारण त्यांनी खूप मस्त मजा एन्जॉय करतील. त्यांचं माइंड पण एकदम फ्रेश राहणार आहे. मी पण कधी पण जर गेलो तर मी फॅमिलीला घेऊन जातो. नक्कीच माझ्या मुलांना पण मी घेऊन जातो, कारण तिथे खेळण्यासाठी आहे. झोका आहे, घसरगुंडी आहे, त्यानंतर गोशाळा आहे, पादुका दर्शन आहे. त्यानंतर जर पुढं जर गेलं तर रामानुजाचार्यांचं मोठं गेट आहे. तिथून आपल्याला चंद्रभागा दिसेल. खूप मस्त वातावरण आहे, जे की तुम्हाला डोळ्याला एकदम मस्त छान आनंद भेटेल. आणि फॅमिलीसोबत जर का तुम्ही नक्कीच जा. माझं एक सजेशन तुम्हाला आहे, कारण तुमचा पूर्ण दिवस हा प्रॉपर एन्जॉय तुम्ही करू शकता. मी ज्यावेळेस गेलो होतो ना, त्यावेळेस पाणी खूप कमी होतं, कारण पावसाळा पण संपलेला होता, उन्हाळा जवळ आला होता. तर हे जे आहे हा इस्कॉन टेम्पल ज्यावेळेस पावसाळा असतो, हा पूर्णपणे पाण्याने, म्हणजे समोरचा जो फ्रंटेज आहे तो पूर्णपणे पाण्याने भरलेला असतो. तर त्यावेळेस तुम्हाला ते इतकं चांगला आनंद घेता येणार नाही, जेवढं तुम्ही नॉर्मल डेजला सध्याच्या वेळेस म्हणजे जानेवारी फेब्रुवारी तुम्ही नक्कीच दर्शनाचा प्लॅन करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर छान दर्शन होईल. पूर्ण दिवस तुमचा प्रॉपर होणार आहे. आणि गर्दी जास्त नसणार यावेळेस. आम्ही पूर्णपणे आज दिवसभर पंढरपूरमध्ये होतो, पण आम्हाला कुठेही जास्त गर्दी आहे असं जाणवलेलं नाही आहे. दर्शन पण खूप छान झालं आमचं विठ्ठलांचं. त्यानंतर आम्ही इस्कॉन टेम्पल केलं. त्यानंतर कैकाडी महाराजांच्या मठाला गेलो, पण तिथे आमचं 7 वाजल्यामुळे आम्हाला तिथे एंट्री भेटलेली नाही. त्यानंतर आम्ही गेलो होतो तुळशी वृंदावनला, जे की इतकं मस्त आणि सुपर स्पॉट आहे. तुम्ही बघू शकता हे तुळशी वृंदावन, जे पंढरपूरमध्ये म्हणजे जे जास्तीत जास्त लोकांनी व्हिजिट करतात, स्पॉट बघण्यासारखे आहेत. हे म्हणजे आतमध्ये आम्ही एंट्री केलो. एंट्री 14 वर्षाखालील मुलांना ₹10 होतं, आणि त्यावरील व्यक्तींसाठी ₹15 चार्जेस होते. खूप नॉमिनल चार्जेस आहेत, जेणेकरून इतकं छान मेंटेन केलं, त्याला द्यायला काहीच अडचण नाही आपल्याला, कारण ते पैसे संस्थेलाच जातात. त्यामधून आणखीन काहीतरी चांगलं मेंटेनन्सचं काम तिथे होऊ शकतं. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे तुळशी वृंदावनमधील मोठं विठ्ठलांची मूर्ती. तर इथं जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आलात तर लायटिंगनं भरलेलं तुम्हाला पूर्णपणे वृंदावन दिसेल. त्यामध्ये विठ्ठलांची मोठी मूर्ती खूप मस्त आणि छान उठून दिसेल. तुमचं मन असं होणार की तिथे एक फोटो घ्यायला पाहिजे फॅमिलीसोबत. तर आम्ही पण फॅमिलीसोबत फोटो घेतलेला आहे मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.